रायगड लोकसभा मतदारसंघातील प्रचार अंतिम टप्प्यात आलेला असताना महायुती आणि इंडिया आघाडी या दोघांकडून देखील जोरदार शक्ती प्रदर्शन सुरू आहे। या मतदारसंघातील अल्पसंख्याक मतं निर्णायक ठरणार असल्याने दोन्हीकडून अल्पसंख्याक मतं आपल्याकडे वळवण्याचे प्रयत्न सुरू असताना मुस्लिम समाजाकडून सुनील तटकरे यांना आता पाठिंबा वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। पाहूया। रायगडमध्ये राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार सुनील तटकरे यांच्या प्रचारासाठी भाजप, शिवसेना आणि मनसे यांनी कंबर कसल्यानं तटकरे यांनी आता सेक्युलर विचार सोडून दिल्याचा प्रचार विरोधकांनी सुरू केला आहे। मात्र तटकरे यांच्या सुरू असलेल्या सभांना मुस्लिम समाजाची होणारी गर्दी आणि मिळणारा प्रतिसाद पाहता विरोधकांचं अल्पसंख्याक कार्ड फारसं प्रभावी ठरत नसल्याचं दिसतंय। आम्ही सर्व मुस्लिम समाज तटकरे साहेबांच्या पाठीशी राहणार, कारण त्यांच्यासारखा विकास करणारा कोणताच पुढारी नाही आहे। कारण आजपर्यंत त्यांनी जे विकासाची जी कामं केलेली आहेत ती खरोखर 100% यशस्वी झालेली आहेत। आमच्या मुस्लिम समाजाची भूमिका फक्त सुनील तटकरे आणि फक्त सुनील तटकरे। रात्रीची 1:45 वाजता आमचा फोन उचलणारा खासदार तुम्ही भारत देशात तुम्ही दाखवा। जो आधी रात में हमारे उनके कार्यकर्ताओं को कॉल करके सीधा रायगढ़ रहो, रत्नागिरी रहो और कितना भी दूर रहो फौरन पहुंचते हैं, वक्त पर पहुंचते हैं, उनके काम देखते हैं। हमको देखकर, ये काम देखकर, विकास कामें देखकर हम पूरी तरह से सुनील जी तटकरे के साथ में हैं। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शेतकरी कामगार पक्षानं सुनील तटकरे यांची अल्पसंख्याक मतांमध्ये कोंडी करण्यासाठी शरद पवार यांची रायगड जिल्ह्यातील मोरबा येथे सभा घेऊन तटकरे यांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला खरा, परंतु अवघ्या 2च दिवसांत या भागातील शेकापचे नेते आणि शरद पवारांच्या सभेचे आयोजक रमेश मोरे यांनी महायुतीमध्ये पक्षप्रवेश करून तटकरे यांच्या घड्याळाचा प्रचार सुरू केल्यानं तटकरेंच्या विरोधात निर्माण झालेल्या वातावरणातील हवाच निघून गेली आहे। बॅरिस्टर अंतुले यांच्यानंतर सुनील तटकरे यांनीच मुस्लिम समाजातील विकास कामं केल्याचा दावा रायगडमधील मुस्लिम समाजाच्या वतीनं केला जातो। त्यांनी युनानी कॉलेज आणले आहेत हवर, ती जून आणि जुलैपासून उघडणार आहे, तर मी त्यांनाच वोट देणार आहे का की ते आमची प्रगती करतात, सारे कम्युनिटीची करतात पण आमची कम्युनिटीची पण करतात, तो मेरा वोट उनको ही जाएगा। आम्ही सदैव त्यांच्या पाठीशी राहिलो आहे आणि याच्या पुढे पण आम्ही त्यांच्या पाठीशी राहून त्यांच्या विजयी होण्यासाठी भरपूर अतोनात प्रयत्न करू। आम्ही रायगड लोकसभा मतदारसंघात क्रमांक 2ची निर्णायक मतं अल्पसंख्याक समाजाची आहे, त्यामुळे महायुती आणि इंडिया आघाडी या दोघांकडून देखील सुरुवातीपासूनच अल्पसंख्याक मतांची जुळवाजुळव करण्याचा प्रयत्न केला जातो आहे। तटकरे हे भाजपच्या सोबत गेल्यानं ते जातीयवादी विचारांचे झालेत असा प्रचार विरोधकांनी करत अल्पसंख्याक मतं आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला खरा, मात्र अंतिम टप्प्यात मुस्लिम समाज उघडपणे सुनील तटकरे यांना समर्थन देण्यासाठी सोबत आल्यानं आता इंडिया आघाडीची कोंडी झाली आहे हे नाकारता येणार नाही। भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।